ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। पूजनीय स्वामी विष्णुपादानंदजी महाराज, अध्यक्ष रामकृष्ण आश्रम औरंगाबाद या छत्रपती श्री संभाजी महाराज नगर, तसेच रामकृष्ण विवेकानंद भावप्रचार परिषद महाराष्ट्र याचे अध्यक्ष स्वामी ज्योतिस्वरूपानंदजी महाराज, हे नागपूरच्या मठाच्या प्रकाशन विभागाचे मॅनेजर आहेत। महाराष्ट्रामध्ये असे बरेच प्रायव्हेट केंद्र आहे, जवळजवळ 30-32 प्रायव्हेट केंद्र आहे आणि जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये असे एक प्रायव्हेट केंद्र आहे। विदर्भामध्ये विशेष करून आता काही जिल्हे वाढलेले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी अजून सेंटर व्हायची आहे, पण जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये एक असं प्रायव्हेट केंद्र आहे आणि त्या प्रायव्हेट केंद्राच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये कार्य केले जातं। हे या प्रायव्हेट आश्रमांचं मुख्य कर्तव्य आहे, दायित्व आहे की या भावांचा प्रचार करायचा आणि त्याची आज फार आवश्यकता आहे। तर त्याचे अध्यक्ष स्वामी जे आहेत, कुठेही कोणतेही जर कोणते आश्रम सुरू करायचं असेल तर महाराज जाऊन बघतात, तिथे काय व्यवस्था आहे, मार्गदर्शन करतात आणि त्यानंतर पुढल्या योजना आखल्या जातात। दरवर्षी परिषदेच्या 2 मीटिंग होत असतात, एक ॲन्युअल मीटिंग आणि दुसरी 6 महिन्यानंतर एक। तर आता ही आमची 6 मासिक ही 6 महिन्यानंतरची जी मीटिंग होती परिषदेची, ती चंद्रपूरला होती आणि 2 दिवस चांगल्या प्रकारे साजरी झाली। त्यानंतर या भागात आल्यामुळे आम्ही यवतमाळला गेलो आणि चंद्रपूरच्या आजूबाजूला गडचिरोली जिल्ह्यामध्ये असे बरेच केंद्र आहे। तिथे ज्योतिस्वरूपानंदजी महाराज जातात, तिथे आम्ही 2-3 केंद्रांना व्हिजिट दिल्या। तिथे बेंगॉली भक्त आहेत पण खूप भक्तिमान आहेत। चंद्रपूरला 2 केंद्र आहेत, हे जे दुसरं केंद्र होतं तिथे ही मीटिंग आमची साजरी झाली। तर अशा प्रकारे सगळ्या महाराष्ट्रामध्ये तर 25-30 केंद्र आहेत, पण भारतामध्ये जवळजवळ 1000 असे खाजगी केंद्र आहेत ज्यांच्याद्वारे हे कार्य केले जातं। आणि रामकृष्ण मठ आणि मिशनचे जे केंद्र आहेत बेऊर मठाशी ॲफिलिएट झालेले, त्यामध्ये रामकृष्ण मठ मुंबई, रामकृष्ण मठ नागपूर, रामकृष्ण मठ पुणे, त्यानंतर औरंगाबाद, कोल्हापूर, सकवार असे 6 केंद्र झालेले आहेत। जेव्हा कोणत्याही केंद्राची चांगली प्रगती होते तेव्हा मग बेऊर मठ ते केंद्र घेत असतं। सध्या गोंदियाचं केंद्र चांगल्या प्रकारे चाललेलं आहे, बरेच भक्त आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची आरोग्य सेवा पण आहे। तर अशा प्रकारचे केंद्र आणि त्यांनी विनंती पण केलेली आहे, तर अशा ठिकाणी बेऊर मठ स्वतः ते केंद्र ताब्यात घेते आणि मग तिथे संन्यासी येऊन ते केंद्र चालवत असते। त्या तुमच्या गावामध्ये जे केंद्र झालेलं आहे नवीनच आहे, कारण इथले काही भक्त पुण्यामध्ये आले, त्यांनी तिथे दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर हळूहळू दरवर्षी काही भक्त यायला लागले। गौतमानजी महाराज दरवर्षी येतात, त्यावेळेस भक्त येऊन दीक्षा घेऊ लागले आणि नागपूरला सुद्धा दिव्यांजी महाराज आले होते, तेव्हा पण काही भक्तांनी दीक्षा घेतली। दीक्षेचं महत्त्व म्हणजे हेच की आपल्याला जीवनामध्ये गुरुची प्राप्ती होते आणि गुरुने दाखवलेल्या मार्गाने आपण गेल्यामुळे आपल्या मनामध्ये गोंधळ होत नाही। नाहीतर आजकाल आपण बघतो की एवढे गुरु झालेले आहेत की आपल्या मनाचा गोंधळ उडतो की कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर ठेवायचा नाही, त्यांचं जीवन काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे। तर रामकृष्ण मठामध्ये ही जी पद्धत सुरू झालेली आहे
ही भगवान श्रीरामकृष्णांनी स्वतः सुरू केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून विवेकानंद आणि नंतर त्यांचे शिष्य ही गुरु शिष्य परंपरा सुरू आहे. आणि त्यामध्ये अनेक भक्त, विशेष करून बेंगॉलमध्ये तर लाखोमध्ये संख्या असेल, हे भक्त दीक्षा घेतात आणि त्यानुसार आपली साधना करतात. तर या गावामध्ये बरेच असे भजन मंडळ आहेत. आज आपण बघितलंच, वारकरी आहेत. म्हणजे भक्तीचं बीज ऑलरेडी इथे रोवलेलंच आहे. पण इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की हा जो आश्रम आहे, हा आश्रम संपूर्ण गावासाठी आहे. कारण अध्यात्म आणि राजकारण या दोन गोष्टी पूर्णतः वेगवेगळ्या आहेत. अध्यात्म काय करतं, मनुष्याला संत बनवतं. राजकारण पण समाजसेवेसाठीच असतं, पण बरेचदा त्याचा दुरुपयोग केला जातो स्वार्थासाठी. पण अध्यात्मामध्ये मात्र तसं डिव्हाइडला जात नाही. तुकाराम महाराज आहेत किंवा बाकीचे जे संत आहेत, त्यांनी समाजाला कधीही विभाजित केलं नाही की हा शेड्यूल कास्ट आहे, हा शेड्यूल ट्राईब आहे, हा मराठा आहे, हा हिंदू आहे किंवा हा मुस्लिम आहे. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी. कारण आपण सगळे मानव आहोत आणि जर आपण मानव असू तर आपण सगळेच भगवंताची संतान आहोत. त्यामुळे विभाजन जेवढं काही झालेलं आहे, त्यामुळे आपल्या देशाची अधोगती झालेली आहे. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर वगैरे आपण बघतो की किती विभाजनं केल्या जातात आणि त्यामुळे मग आपसामध्ये भांडणं सुरू होतात. तेव्हा आपण हे लक्षात ठेवायचं की हा जो आश्रम सुरू होणार आहे इथे, त्यांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही किंवा इथे राजकारणात म्हणजे हे जे आपलं स्टेज आहे ते कोणत्याही आपल्या स्वार्थासाठी किंवा राजकीय कारणासाठी, राजकारणासाठी वापरण्यात येणार नाही याची आपण काळजी घ्यायची. कारण जर आपण कोणत्याही एका विशेष पार्टीला जर महत्त्व दिलं तर मग बाकीच्या पार्टीचे किंवा बाकीच्या जातीचे लोक दूर जातात. आपल्याला तर सगळ्यांना एकत्र येऊन चालायचं आहे. तेव्हा सगळ्या जातीचे, सगळ्या पंथांचे, सगळ्या पार्ट्यांचे लोक आपल्याला पाहिजे आहे. कारण गाव म्हणजे शेवटी एक आहे. राजकारण तात्पुरतं असतं, इलेक्शन झाल्यानंतर काही राजकारण राहत नाही. म्हणजे ती दुश्मनी आपल्या मनामध्ये कायमची राहू नये यासाठी अध्यात्म असतो. अध्यात्म माणसाला माणसाशी जोडतो. राजकारण कधी कधी माणसाला माणसापासून तोडतं. तेव्हा हे आपण लक्षात ठेवायचं की इथे कसल्याही प्रकारचं राजकारण नाही, सगळ्यांचं स्वागत आहे. कारण भगवान श्री रामकृष्ण सगळ्यांसाठीच आलेले होते. त्यांचे अजूनही हिंदू भक्त आहे, ख्रिश्चन पण आहे, मुस्लिम पण आहे आणि सगळ्या जातीमधले भक्त आहेत. तेव्हा असा विशेष भेदभाव कोणत्याच संतांनी केला नाही, कोणत्याच अवतारांनी पण केला नाही. त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं. जरी संतांवर इतके अत्याचार झाले तरी त्यांनी कधीही कुणालाही दूर केलं नाही, सगळ्यांना आपल्या हृदयाशी धरलं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला चांगलं माणूस व्हायचं आहे. कारण जर गावामध्ये जर चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला नाही तर मनुष्य वाईट मार्गाने जाऊ शकतो. कारण शेवटी या जगामध्ये चांगला आणि वाईट या दोनच गोष्टी आहेत आणि वाईटाचं प्रमाण नेहमी जास्तच राहणार आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा वाईटाचं प्रमाण वाढतं तेव्हा भगवंताला स्वतः अवतार घेऊन त्या वाईट गोष्टी नष्ट कराव्या लागतात आणि धर्माची स्थापना करावी लागते. गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय ते दुष्कृताम. तर जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहे, जे राक्षसी प्रवृत्तीचे, त्यांचा विनाश करण्यासाठी संभवामी युगे युगे, आणि सज्जन लोकांचं रक्षण करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेत असतो. तर जेव्हा धर्माचा पतन होतं, धर्म खाली जायला लागतो, मनुष्य पशुसारखं जीवन जगू लागतात, राक्षसाप्रमाणे जीवन जगू लागतात, स्वार्थपरायण होतात, लोभी होतात, द्वेष, मत्सर, ईर्ष्या ह्या सगळ्या गोष्टी वाढू लागतात. तेव्हा समाजाची अधोगती होते आणि त्यावेळेस लोकांमध्ये प्रेम निर्माण करणं, भक्ती निर्माण करणं, सेवाभाव निर्माण करणं ह्या गोष्टी आवश्यक असतात. म्हणून आपलं जीवन जर आपल्याला उन्नत करायचं असेल
तर अध्यात्म हाच एकमेव मार्ग आहे की ज्याद्वारे आपण आपलं जीवन उन्नत करू शकतो. कारण अध्यात्म म्हणजे आपल्यामध्ये असलेला भगवंत. आता हा भगवंत आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. तिथे कुठेही काही भेदभाव नाही, तो एकच सगळ्यांमध्ये आहे. हे सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे. तर इथे प्रत्येकामध्ये आपल्याला भगवंताला बघायचं आहे. तो भगवंत आपल्यामध्येही आहे. आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताचंच आहे. शरीर वेगळं आहे आणि आपल्यामध्ये असलेला आत्मा वेगळा आहे. ह्या शरीराला जन्म मृत्यू आहे, पण आपल्यामध्ये असलेलं चैतन्य हे अमर आहे, ते कधीही मरत नाही. तेव्हा आपण या जन्मामध्ये जे काही चांगलं केलेलं आहे, जे काही पुण्यकर्म केलेलं आहे, ते पुण्यकर्म आणि चांगल्या गोष्टी शेवटी आपल्यासोबत जात असतात. आपण मेल्यानंतर या जगामधलं काहीही घेऊन जाऊ शकत नाही. एवढा आपण धन संपत्ती पैसा नाम यश सगळं कमावतो, पावर सत्ता सगळं कमावतो, पण शेवटी आपल्याला खाली हातच जावं लागतं. आपण खाली हात येतो आणि खाली हात त्या जगाचा निरोप घेतो. आणि आपण जर या जगामध्ये येऊन वाईट कर्म केलेली असेल, पाप कर्म केलेली असेल, तर पुन्हा आपल्याला पशुपक्ष्याचा जन्म घ्यावा लागेल. कारण 84 लक्ष योनी आहे. या 84 लक्ष योन्यामध्ये मनुष्य योनीच एक अशी आहे की ज्या जन्मामध्ये आपण आपली प्रगती करून घेऊ शकतो. बाकी कोणत्या जन्मामध्ये करून घेऊ शकत नाही. पण हा जन्म जर आपण व्यर्थ गमावला, फक्त स्वार्थासाठी लोकांना त्रास देत राहिलो, लोकांचे गळे घोटले, त्यांची पिळवणूक केली, त्यांची अत्याचार केली, हिंसा केली, तर ह्या अशा वाईट कर्माची फळं सुद्धा आपल्यालाच भोगावी लागतात. कारण जसं पेराल तसंच उगवेल हे आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये दुःख आपोआप येत नसतात. त्या दुःखाला आपणच कारणीभूत असतो. आपण इतरांना दोष देऊ शकत नाही की मला तसं का झालं, म्हणजे मी काहीतरी वाईट कर्म केलेलं असणार, त्याचे परिणाम मला भोगावे लागणार. मग कोणत्याही प्रकारचे रोग येऊ शकतात. कॅन्सरपासून तर कोणत्याही गोष्टी मनुष्याला होऊ शकतात. पण शेवटी एवढे जे दुःख येतात ते काही भगवंत देत नाही आणि आपोआपही येत नाही. आपण जर चांगली कर्म केलेली असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख आपल्याला जास्त मिळेल. पण आपण वाईट कर्म केलेली असेल तर आयुष्यभर आपल्याला दुःखच भोगावं लागेल. तेव्हा आपण जी काही कर्म करतो ते खूप विचारपूर्वक केली पाहिजे. त्यानंतर आपण जे काही बोलतो त्यामुळे जर लोकांची मनं दुखावल्या गेली, ते सुद्धा एक कर्मच आहे. काया वाचा मनसा, आपण जे काही करतो ते सगळे कर्म आहे. शरीराद्वारे मनाद्वारे आणि वाणीद्वारे जे काही बोलतो ते पण कर्म आहे. आपण जर दुसऱ्यांना टोचून बोललो, अपमान केला, निंदा केली तर ते सुद्धा वाईट कर्मच आहे आणि आपल्याला त्याची फळं मिळणारच आहे. आपली पण निंदा होईल, आपला पण अपमान केला जाईल आणि कशा स्वरूपामध्ये ते दुःख आपल्याकडे परत येईल, त्या कर्माचं फळ परत येईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून आपण कोणतंही कर्म करताना किंवा कोणताही शब्द बोलताना किंवा मनामध्ये विचार करताना सुद्धा खूप सावध राहिलं पाहिजे. आपल्या मनामध्ये नेहमी चांगले विचारच बाळगले पाहिजे. आपण जर इतरांचा द्वेष केला, आपण खोटं बोललो, हे जर सगळं केलं तर आपल्याला माहिती आहे की हे कधीही याचे परिणाम चुकणार नाही, ते आपल्याकडे परत येणार. मग आपण कुणावरही दोष देऊ शकणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये याव्या आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्ती. जे भगवंताचे भक्त असतात ते बहुतेक वाईट मार्गाने जात नाही. आपण बघतो वारकरी संप्रदायामध्ये कितीतरी लाखोंनी वारकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे. पुण्यावरून निघालेले ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी आणि हजारो लोक, लाखो लोक तिकडे जात आहेत. पण त्यांचे काही नियम आहे. वारकरी कधीही दारू पित नाही. आता जर बदलला असेल तर कोण नाही. वारकरी कधीही मांसाहार करत नाही. म्हणजे बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी सुरू केलेली परंपरा आजही सुरू आहे. आणि जे माळ घेतात, जे वारकरी होतात, त्यांना काही नियमांचं पालन करावं लागतं. आता त्यांच्यावर तो निर्बंध असतो, पण अशा प्रकारचा जर निर्बंध नसेल
तर आपण खाण्यापिण्यामध्ये कसलीच पर्वा करणार नाही आणि त्यामुळे व्यसनाधीन होऊन आपलं पूर्ण जीवन बर्बाद होईल. आणि एकदा व्यसन लागलं की ते सुटत नाही, घरामध्ये भांडणं होतात, सगळ्या पैशाची बर्बादी होते, शरीर पण आपलं नष्ट होते, एवढे सगळे दुष्परिणाम आहे. तरी लोक मात्र त्या दारूच्या आहारी जातात. कारण त्यांना आपण म्हटलं की दारू पिऊ नका तर ते ऐकणार नाही. पण त्यांना जर दारूऐवजी आपण दुसरं काही देऊ शकलो तर नक्कीच ते घेतील. म्हणजे असं नाही की आपण जर चांगले विचार दिले तर आपल्या मनामधले वाईट विचार आपण काढून टाकू शकतो. शेवटी सगळं काही मनामध्येच आहे. ह्या मनाद्वारेच आपल्याला चांगल्याही सवयी लावता येतात आणि वाईट व्यसनं पण लावता येतात. त्यासाठी आवश्यक आहे चांगल्या विचारांची आवश्यकता आहे आणि हे चांगले विचार जनसामान्यापर्यंत पोहोचावेत. लोकांना कळावं की आपण मनुष्य आहोत, ही मानवजात आहे, आपल्याला भगवंताच्या कृपेनं मनुष्य देह लाभलेला आहे, याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेतला पाहिजे. आपणही पशुपक्ष्याप्रमाणे जीवन जगून आपलं आयुष्य नष्ट करायला नको. तर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी भगवंताला स्थान पाहिजे, भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे, भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, ध्यान केली पाहिजे, गोरगरिबांची थोडीफार सेवा केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहे? ह्या गोष्टी आहे की ज्या गोष्टीत आपल्यासोबत राहणार आहे. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये जर विवेक असेल आणि आपल्याला जर कळलं की हे जग तर अनित्य आहे आणि ईश्वरच एकमात्र नित्य आहे आणि आपला संबंध ईश्वराशी आहे, आपण ईश्वरांशी जोडलेलो आहोत, ईश्वर आपल्या हृदयामध्ये आहे, त्या ईश्वराचा अंशच आपल्या हृदयामध्ये आहे, म्हणजे आपलं खरं नातं भगवंताशीच आहे. तर हे जर आपण कधी विसरलो नाही तर हे नातं टिकून ठेवलं तर आपण भगवंताची संतान असून आपण राक्षसासारखं कसं वागू शकू? आपण वाईट काही करू शकत नाही. तेव्हा आपण जर चांगल्या कुटुंबातून आलेलो असू, आपण जर राजकुमार असू तर आपलं एक स्टेटस असतं, डिग्निटी असते. म्हणून आपण बघतो की चांगल्या कुळामधली मुलगी केली पाहिजे. आपल्याला माहिती की ती खानदान चांगली आहे, त्या खानदानीमध्ये कधीही असे काही भ्रष्टाचार झालेले नाही. हे आपण का बघून घेतो? कारण त्या विशिष्ट जातीमध्ये ती एक परंपरा असते की जी परंपरा पाळणं त्या कुटुंबातल्या सदस्यांना बाध्य असते. त्यामुळे बहुतेक ते वाईट मार्गाने जात नाही. पण जर कधी कधी वाईट संगत लागली, आजकाल तर आपण बघतो की सगळ्यांच्या हाती सेलफोन आहे, सगळं काही अवेलेबल आहे, इंटरनेट आहे आणि एकदा बाहेर गेल्यानंतर वाईट सवयी सहज लागतात. आता गावामध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, आता गावामध्ये सुद्धा खूप काही असं झालेलं आहे की मुलं बिघडू शकतात. पण लहानपणापासूनच जर त्यांना योग्य शिक्षण देण्यात आलं, आता हे जे केंद्र होणार आहे इथे त्या केंद्रामध्ये जर आपण लहानपणापासून मुलांना संस्कार दिले, बाल संस्कार वर्ग सुरू केले आणि मुलं 6 वर्षाची असतानापासूनच त्यांना 10वी पर्यंत आपण जर हे मूल्य शिक्षण दिलं की आपण का खोटं बोलू नये, आपण का कुणाला त्रास देऊ नये, आपण कशी भगवंतावरती भक्ती वाढवावी, ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना आपण शिकवल्या की कोणीही परक नाही, सगळ्यामध्ये परमेश्वरच आहे, कुणाचाही द्वेष करायचा नाही, तर हे सगळी जीवन मूल्य आहे. तर हे जर मुलांना लहानपणापासूनच जर शिकवण्यात आली आणि हे कर्तव्य आई वडिलांचं आहे, म्हणून तर त्यांना मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हटलेलं आहे. तर आई आणि वडील देवाप्रमाणे असतात कारण त्यांच्याकडून मुलांना संस्कार मिळतात. पण आजकाल आपण बघतो की आई वडील सुद्धा चांगले संस्कार देत नाही. शिवाजी महाराज जर एवढे महान झाले असेल तर त्यांच्या आईने जिजाबाईंनी त्यांना चांगले संस्कार दिले, रामायण महाभारतामधल्या गोष्टी सांगितल्या, म्हणून ते एवढं महान कार्य करू शकले. ते आपलं मराठाचं साम्राज्य स्थापन करू शकले, हिंदवी साम्राज्य स्थापन करू शकले, कारण त्यांच्या मनामध्ये भगवानाविषयी भक्ती होती, लोकांविषयी प्रेम होतं, रयतेवर प्रेम होतं. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. त्यांच्या सैन्यामध्ये पण सगळ्या जातीचे होते, सगळ्या धर्माचे लोक होते, त्यांनी कधी भेदभाव केला नाही. तर अशा प्रकारचे संस्कार आई वडिलांनी आणि शिक्षकांनी देणं अपेक्षित आहे. पण आज
ते लोक करत नाही. म्हणून रामकृष्ण आश्रमाची गरज आहे. जेवढ्या रामकृष्ण आश्रमांची जेवढ्या भागामध्ये वाढ होईल, जेवढे केंद्र होतील, आता या ठिकाणी समजा जर एक हा आश्रम झाला तर या आश्रमाद्वारे आजूबाजूच्या जवळ 10-20 गावामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य केलं जाऊ शकतं. इथून वर्धा हिंगणघाट काही लांब नाही. तिथे पण चांगल्या कॉलेजमध्ये शाळांमध्ये आपण कार्यक्रम ठेवू शकतो. स्वामींच्या पुस्तकाचं वाटप करू शकतो. म्हणजे ह्या माध्यमातून आपण हे विचार लोकांपर्यंत पसरवू शकतो. आणि तेच एकमात्र त्या केंद्राचा उद्देश आहे, म्हणजे भावप्रचार करणं. आणि जर कधी कुणावर आपत्ती आली, संकटाच्या वेळी आपण धावून जाऊन त्यांना मदत करणं, हेच आपल्याला संतांनी शिकवलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तर हे आपलं शरीर कशासाठी आहे? संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तर जगाच्या कल्याणासाठी संत येत असतात. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना. लोकांची सेवा करणं हेच पुण्य आहे, लोकांना त्रास देणं हेच पाप आहे. तेव्हा आपल्या सगळ्या संतांनी सांगितलं की चंदनासारखं झिजवून आपलं शरीर लोकांच्या कल्याणासाठी आपण वापरलं पाहिजे. तर हे सगळं सांगितलेलं आहे. आपण वाचतो, आपण भजन म्हणतो, अभंग म्हणतो, पण त्यामधलं आपल्या जीवनामध्ये काहीही आपण आचरण करत नाही. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तर असं होतं. म्हणजे आपण कितीही ऐकतो, कितीही गातो, भजन म्हणतो, सगळं म्हणतो, तुकडोजी महाराजांचे अभंग म्हणतो, हे सगळं म्हणतो, पण कधी आपण विचार केला का? त्यांनी जे सांगितलं ते कधी आपण आचरणावर आणण्याचा प्रयत्न केला का? संसाराचा बोध वाहता लागला स्मरणाला, तुकडोजी महाराजांनीच म्हटलं आहे. आणि आता घेऊन काय जाणार आहे? हे सगळं संतांनी जरी सांगितलं असते की रात्रंदिवस संसार संसार संसार, भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की संसारामध्ये राहा, पण लक्षात ठेवा की संसार आपला नाही, संसार भगवंताचा आहे. तो सृष्टी करतो, तोच पालन करतो, तोच विनाश करतो. आपण तर येतो, काही दिवस राहतो आणि निघून जातो, पण आपला अहंकार एवढा असतो की आपल्याला वाटतं की माझ्याशिवाय काही काम चालत नाही. आता मोठमोठे लोक येऊन गेले तर हे जग चाललेलंच आहे, कारण हे जग आपलं नाहीच आहे, हे जग आहे भगवंताचं. तेव्हा आपण जेव्हा मी आणि माझं म्हणतो की हा माझा संसार आहे, हे माझी पत्नी आहे, माझा मुलगा आहे, माझं घर आहे, तेव्हा आपण त्यामध्ये अडकून जातो. तेव्हा भगवंता इथे माझं कुणीही नाही, तोच एकमात्र माझा आहे. आणि हे सगळं जे काही मला तू दिलेलं आहे हे सगळं तुझंच आहे आणि तू कधीही घेऊन जाऊ शकतो, असा जर मनामध्ये भाव असेल तर कुणी वारलं तरी आपल्याला विशेष दुःख होणार नाही. कारण भगवंताने दिलेलं होतं, त्याची वस्तू तो घेऊन गेला, मग आपल्याला दुःख करण्याचं कारणच काय आहे? पण आपण जेव्हा म्हणतो की नाही माझं, आणि मग माझं म्हटल्यानंतर ती वस्तू जर निघून गेली, कारण जाणारच आहे, कारण जगाचा स्वभावच नश्वर आहे. जी गोष्ट तुम्ही माझी माझी करून पकडलेली आहे ती एक दिवस जाणार आहे, आणि शेवटी एक दिवस आपण स्वतः पण जाणारच आहोत. कोणीही इथे कायमचं राहण्यासाठी आलेलं नाही. तर हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण नक्कीच आध्यात्मिक होण्यासाठी प्रयत्न करू. आज आपण एवढे संसारामध्ये गुरफटलेलो आहोत की संसाराच्या पलीकडे जाऊन अध्यात्म आहे, परमार्थ आहे, हा कधी विचारच आपण करत नाही. आपल्याला वाटतं की हा संसारच एकमात्र सत्य आहे, पण हा सत्य नाही. जरी आपल्याला दिसतो पण ही सगळं क्षणिक आहे, हे सगळे सुख क्षणिक आहे, आज आहे उद्या नाही. तो हा विचार, हा विवेक आपण केला पाहिजे. आणि आपलं जीवन कशा प्रकारे आपल्याला उन्नत करता येईल हा तर विचार आपण केलाच पाहिजे. पण आपल्यासोबतच इतरांना सुद्धा चांगल्या मार्गावर कसं आपल्याला घेऊन जाता येईल हा पण आपण विचार केला पाहिजे. आपण फक्त आपल्या पुरताच विचार करू नये. जर आपल्या पुरता विचार करायचा असता तर पवनीमध्ये हे केंद्र सुरू करण्याची काहीही गरज नव्हती. ह्या सगळ्या लोकांनी दीक्षा घेतली होती, त्यांनी साधन भजन केलं असतं आणि त्यांनी आपलं ध्येय प्राप्त करून घेतलं असतं. पण त्यांना वाटते की आपल्याला जे मिळालेलं आहे ते इतरांना पण मिळावं, आपल्याला मिळालेलं अमृत इतरांना पण मिळावं आणि त्यांच्या जीवनाचं पण कल्याण व्हावं, म्हणून हे केंद्र इतरांसाठी कार्य करत असतात. आणि इतरांचं कार्य करता करता आपलं कल्याण होतच.
तिथे गीतेमध्ये पण म्हटलं आहे, नाही कल्याणकी कश्चित दुर्गतीम तात गच्छती. जो इतरांच्या कल्याणाचं काम करतो त्याची कधीही दुर्गती होत नाही, म्हणजे तो पुन्हा खालच्या जन्मामध्ये जात नाही. आज जो आपल्याला जन्म मिळाला आहे त्यापेक्षा तो उन्नतच होणार आहे, म्हणजे तो मार्गावर प्रगतीच करणार आहे, पण त्याची कधी अधोगती होत नाही. जो जगाच्या कल्याणाचं कार्य करतो अशा व्यक्तीची कधी अधोगती होत नाही, तर त्याची दिवसेंदिवस प्रगती होत राहते. आपण जर आपली गाडी रुळावर ठेवली, एक ना एक दिवस ते गंतव्यस्थानी पोहोचणारच आहे. जर आपण ह्या जन्मामध्ये जीवन चांगल्या प्रकारे जगलो तर आज आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्यापेक्षा चांगली अवस्था आपल्याला प्राप्त होणार आहे, त्याच्यापेक्षा खाली आपण जाणार नाही, हे लक्षात ठेवा. पण आपण जर आयुष्यभर लोकांना त्रास देतच राहिलो आणि पापकर्मच करत राहिलो तर भविष्यामध्ये काहीच खात्री नाही की पुन्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळेलच असं कोणीही सांगू शकत नाही. कारण शेवटी आपल्या कर्मावरच सगळं काही अवलंबून आहे, कर्माचे परिणामच असतात. तर भगवंताची जर भक्ती असेल, त्याची कृपा असेल तर तो आपल्याला बऱ्याच पापांपासून मुक्त करू शकतो. गीतेमध्ये भगवंताने पण म्हटलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर भगवंताने म्हटलं आहे की सगळं सोडून मला शरणागत हो, मी तुला सगळ्या पापापासून मुक्त करेन. जर भगवंतावर आपली भक्ती असेल तर तो आपली पाप नष्ट करण्यासाठी समर्थ आहे. आपल्याला माहिती आहे की दस्यू वाल्मिकी कितीतरी वाल्मिकी रत्नाकर कितीतरी पाप केली होती, खून केले होते, दरोडेखोर होता, पण तोच रत्नाकर वाल्मिकी ऋषी झाला. म्हणजे मनुष्यानं कितीही वाईट कर्म केलेली असेल पण त्यानं जर ठरवलं की आता वाईट कर्म सोडून चांगल्या मार्गाने जायचं, जर ठरवलं तर जर रत्नाकर वाल्मिकी होऊ शकतो तर आपण का नाही होऊ शकत? आपण पण होऊ शकतो. आणि त्या आनंदाची तुलना कशाशीही केल्या जाऊ शकत नाही. आपल्याला वाटतं की धन मिळाले की आनंद होईल. तुकाराम महाराज काय म्हणतात, आता कोठे धावे मन तुझे चरण देख लिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. म्हणजे आता माझं मन कुठे धावणार, आता सगळे जीवनामधून दुःख कष्ट गेले, आता अवघा आनंदच झाला. शिवाजी महाराज सोनं नाणं दागिने कपडे सगळे घेऊन आले होते, पण तुकाराम महाराज म्हणले का हे घेऊन मी काय करू, हे काय मला आनंद देऊ शकत नाही. मी त्या विठ्ठलाची चरण बघितलेली आहे आणि त्यामुळे मला जो आनंद लाभलेला आहे तो आनंद काय हे तुमचे सगळे सोन्याचे दागिने वगैरे मला देऊ शकत नाही. जे तुकाराम महाराजांनी त्या गोष्टी स्वीकारल्या नाही. जरी त्यांना आपोआप मिळत होतं सगळं, पण त्यांचा आनंद वेगळाच होता. म्हणजे ज्याला भगवंताचा आनंद मिळतो त्याला या जगातले सगळे आनंद तुच्छ वाटतात. तर तो खरा आनंद आहे आणि तो आनंद कुठे बाहेर नाही, आपल्यामध्येच आहे. आत्मानंद आपल्यामध्येच तो आनंद आहे. सगळं काही आपल्यामध्ये आहे, पण आपण शोधत असतो बाहेर. या जगामध्ये सुख आणि शांती नाहीच आहे, सगळं काही आपल्या आतमध्ये आहे, पण आपण आतमध्ये शोधण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. नेहमी आपण बाहेरच धावत असतो. तेव्हा थोडं शांत बसून ध्यान करून आपल्या आतमधला आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तोच एकमात्र उपाय आहे की आपल्या हृदयस्थ भगवंताला आपण प्राप्त करून घेऊ शकतो. कारण तो अगदी आपल्या जवळ आहे, तो काही खूप लांब नाहीये, अगदी आपल्या हृदयातच आहे. जनाबाई म्हणते की धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडलेला. आता ती जनाबाई अशिक्षित, पण तिनं त्या विठ्ठलाला तिच्या हृदयामध्ये कोंडलं. म्हणजे हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम होतं, ती स्वतःच्या हृदयामध्ये विठ्ठलाला बघू शकली. ती अशिक्षित होती तरी पण तिनं भगवंताचा लाभ करून घेतला, तिला आनंद झाला. कारण नामदेव महाराज तिचे गुरु होते. तेव्हा ती म्हणाली की मी नाम्याची दासी आहे. म्हणजे संसारात राहून नामदेवाच्या घरी सगळं कामं करून तिला किती कामं करावी लागायची. तिनं असं म्हटलं नाही की मी काम करणार नाही. म्हणजे जरी नाम्याची दासी म्हणून ती राहिली, घरी भरपूर काम केलं, घरचे लोक खूप काम करून घ्यायचे, भगवान कृष्ण किंवा विठ्ठल मदत करायचे आणि संसारात राहून सुद्धा तिला भगवंताचा लाभ झाला. मग आपण संसारात राहून आपल्याला का होणार नाही? फक्त संसारामध्ये आसक्त व्हायचं नाही. जर आपण संसारावर आसक्त झालो तर भगवंत आपल्या दूर जातील. म्हणजे जशी जशी आपली भगवंतावरची भक्ती वाढेल
तशी तशी आपली संसारावरची आसक्ती कमी कमी होत जाईल. म्हणून भगवंताची भक्ती कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याला हा मनुष्य देह लाभलेला आहे. तर हा विचार प्रत्येक मनुष्यानं आणि प्रत्येक स्त्रीने केला पाहिजे की आपल्या जीवनात आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे. आता हे सगळे संन्यासी आहे रामकृष्ण मठामध्ये, कितीतरी शिकलेले आहे. आता महाराज स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. त्यांनी औरंगाबादला किती सुंदर मंदिर बांधलेलं आहे. जसं मंदिर देऊळ मठामध्ये आहे तसंच मंदिर त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधलेलं आहे. तुम्ही कधी गेलात तर बघा. आता कितीतरी घरं बांधून दिली आहे. जेव्हा भूकंप आला होता लातूरमध्ये हजारो लोकांना त्यांनी घरं बांधून दिली. म्हणजे गरज काय आहे? ज्याने सगळं काही सोडलेलं आहे त्याला एवढं काम करायची गरज काय आहे? पण जगाच्या हितासाठी हे सगळं करावं लागतं. ते मंदिर बांधलं, हजारो वर्ष लोक जातील, प्रार्थना करतील, भक्ती प्राप्त करून घेतील, त्यामुळे लोकांचंच कल्याण होणार आहे. अशा प्रकारे कितीतरी हजारो संन्यासी आहे. ते सगळं काही सोडून लोकांना कसं आपल्याला मदत करता येईल हाच विचार करतात. सगळे शास्त्र वाचतात, उपदेश वाचतात आणि लोकांना सांगतात. तर हेच तर महत्त्वाचं आहे. पूर्वी होते संन्यासी, पण ते हिमालयात जाऊन तपस्या करत बसायचे. आजचे संन्यासी समाजामध्ये येऊन लोकांना सांगतात की बघा तुम्ही पण उन्नत होऊ शकता. तुम्ही गृहस्थ झाले म्हणून काही वाया गेले नाही. तुम्ही संसारात राहा, कारण संसारात राहणं काही वाईट नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की नौका पाण्यामध्येच राहिली पाहिजे. नौका कुठे राहणार आहे? पण त्या नौकेमध्ये पाणी शिरू नये. पाणी शिरलं तर तुमची नौका बुडून जाईल. तशा प्रकारे आपण संसारात राहू द्या, पण संसाराला आपल्यामध्ये शिरू देऊ नका. जर संसार आपल्या मनामध्ये शिरला, जर खूप संसाराशी आसक्ती निर्माण झाली तर आपण भगवंताकडे जाऊ शकणार नाही आणि या भवसागरात आपण मरून जाऊ. म्हणून भवसागर पार करायचा असेल तर भगवंताची चरणं धरली पाहिजे, भगवंताची भक्ती वाढवली पाहिजे, मनामध्ये चांगले विचार ठेवले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच अशा प्रकारचे केंद्र उघडले जातात आणि त्या माध्यमातून त्या भागामध्ये कार्य केलं जातं. तर वर्धा जिल्ह्यामध्ये असं एखादं केंद्र व्हावं की ज्या केंद्राच्या माध्यमातून इथे ह्या सगळ्या विचारांचा प्रचार होईल आणि ज्यांना दीक्षा घ्यायची दीक्षा घेऊ शकतात, साधन भजन करू शकतात आणि स्वतःचाही उद्धार करू शकतात आणि जगाचाही उद्धार करू शकतात. त्याच उद्देशानं इथे हे केंद्र उभारण्यात येत आहे आणि आपण सगळे त्यामध्ये सहभागी व्हावे तन मन धनाद्वारे. आणि हे केंद्र या भागामध्ये अनेक लोकांना मदत करू शकेल अशा प्रकारचे केंद्र उभं करावं अशी आमची अपेक्षा आहे. तेव्हा भगवंताला प्रार्थना करूया की या केंद्राद्वारे जे त्यामध्ये सहभागी होतील, ज्यामध्ये सेवा देतील त्यांचं तर कल्याण होईलच, पण त्यासोबतच या भागातील लोकांचं पण कल्याण होईल. आणि ज्या कार्यासाठी रामकृष्ण विवेकानंद आले होते त्यांच्या कार्यामध्ये मदत केल्यामुळे त्यांची पण आपल्याला कृपा प्राप्त होईल आणि आपलं जीवन धन्य होऊन जाईल. तेव्हा इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्ये. रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्ये. कृपा हि केवलं कृपा हि केवलं कृपा हि केवलं शरण्ये. प्रभु कृपा हि केवलं कृपा हि केवलं कृपा हि केवलं शरण्ये. रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्ये.